आता पाहूया उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर आघाडीत जी बिघाडी झालेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे गटाकडून लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा। महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा कायम, मात्र ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर। ठाकरे गटानं जाहीर केलेल्या यादीवर काँग्रेसची नाराजी। सांगली आणि मुंबईतील जागा जाहीर केल्याने बाळासाहेब थोरातांची नाराजी। त्यांनी आघाडी धर्म पाळला असता तर बरं झालं असतं, विजय वडेट्टीवारांची ही प्रतिक्रिया। तर आमच्या वाट्याला असणाऱ्या जागा जाहीर केल्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। उमेदवारांची यादी जाहीर केल्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटावर शरद पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्रित यादी जाहीर करायला हवी होती, शरद पवारांचं मत। कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा असं ठरलंच नव्हतं, विश्वजित कदमांची दिल्लीत प्रतिक्रिया। सांगली लोकसभेच्या जागेबाबत तडजोड झालेली नाही, खरगेंच्या भेटीनंतर दिल्ली प्रतिक्रिया। खिचडी घोटाळ्यातील आरोपीचा प्रचार करणार नाही, वायव्य मुंबईतून ठाकरे गटानं अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय निरुपम आक्रमक। काँग्रेस नेतृत्वाला आठवड्याभराचा वेळ, सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा। ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभेसाठी राजाभाऊ वाजेंना उमेदवारी। नाशिकमधील इच्छुक विजय करंजकर नाराज, तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळाल्यानं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नाराजीची चर्चा। ही जोमाने काम करू आणि खैरेंना निवडून आणू, दानवेंचं वक्तव्य। ठाकरे गटाकडून मराठवाड्यातील 3 उमेदवारांची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना पुन्हा उमेदवारी। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर पुन्हा मैदानात, तर हिंगोलीतून नागेश आष्टीकरांना संधी। दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, तर दक्षिण मुंबईतील अरविंद सावंत, वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीची घोषणा। तर ठाण्यातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी। रायगड लोकसभेसाठी अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत यांच्या नावाची घोषणा।